आपण बघतोय की अर्ध्या तासापासून सगळ्या टीव्ही चॅनलवरती एक विषय चालू आहे, साहिल डोंगरे. काय विषय? या वकिलाला दिवे घाटामध्ये रात्री 1:30 वाजता ब्लॅक कारमध्ये घेऊन गेले आणि मारहाण करण्यात आली आणि रात्री 1:30 वाजता या दिवे घाटामध्ये फेकून देण्यात आलं होतं. परंतु वकील साहिल डोंगरे रात्री 1:30 वाजता कसं तरी आपला जीव वाचवत त्या मारेकऱ्यांपासून पळून आले आणि ससून हॉस्पिटल थेट गाठलं. हडपसरच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हा विषय नोंद देखील झालेला आहे. आपण थेट साहिल डोंगरे यांच्यासोबत आता भेटणार आहोत. दादा, काय सांगाल, काय नक्की हल्ला झाला होता आणि काय नक्की प्रकार घडला? प्रकार असा घडलेला होता की काही 302चे मी पोरं काढलेले आहेत आरोपी या आधी पण बरेचसे, आणि त्यामुळे असं असू शकतं की काही ट्रॅक असू शकतो त्यांचा हल्ला करण्याचा. माझी लढाई ही लोकांमध्ये नाहीये किंवा कोणाच्या जातीमध्ये नाहीये. माझी लढाई अन्यायाच्या विरोधात आहे. जिथं अन्याय असेल तिथं मी 100% उभा असेल, भले पण कोणची पण गोष्ट असाना. पण विशेष काय झालं की ज्या टायमिंगमध्ये मला एक केस आली होती, त्या केसच्या माध्यमातून मी हडपसर पोलीस स्टेशनला गेलो होतो. हडपसर पोलीस स्टेशनला गेलो असता जेणेकरून की लगातार 2 ते 2.5 तास झालं मी त्यांच्याशी बोलत होतो, माझ्या क्लायंटशी. आणि माझे क्लायंट एक 8 वाजता निघून गेले. आणि माझं कंपल्सरीचं जे काम असतं पोलीस स्टेशनला जाणं, कुणावर अन्याय झाला असेल किंवा काय असेल, मी सामाजिक चळवळीमध्ये पण काम करतो शहराच्या बॉडीवरती, पुण्यामध्ये सम्यकचा. आणि काय हल्ला कोणी केला असं तुम्हाला वाटतं? हल्ला तुम्हाला सांगतो की ह्याच्या आधी काही मी कारवाई केलेली होती, तर जेणेकरून पोलिसांनी काही फॉलोच घेतला नव्हता. 4 पैसे घेऊन ते प्रकरण दाबण्यात आलं होतं. पोलिसांचं काही नाव माहित नाही आपल्याला, पण पोलीस स्टेशनच्या हडपसर. विशेष काय की ज्या वेळेस माझ्यावरती गोळीबार झाला होता माझ्यावरती, तो प्रकरण एक लेडीजचं नाव घेऊन तिथं दबवण्यात आलं गेलं आणि ह्यामध्ये कुठलाही फंड नव्हता. त्यामध्ये असं काही कृत्य घडलेलं होतं. मी एवढंच बोललो होतो, जर आम्ही आरोपी असेल तर आमच्यावरती प्रतिबंध कारवाई करण्यात यावी. पण ह्या लोकांनी उलट माझ्यावरती, म्हणजे जेणेकरून की मी आरोपी नसूनही मला आरोपीसारखी एवढी बेकार वागणूक दिली गेली, तरी सुद्धा मी त्यांच्या विरुद्ध फौजदारी खटला दाखल, जेणेकरून कोर्टाच्या माध्यमातून मी फिक्स एकदा मी 1, 2, 3 वेळेस संधी देत असतो. पहिला मी लॉयर नव्हतो, हे तर चांगलं माहिती आहे, सम्यकचं काम करत होतो, पण आता एक लॉयर आहे. वाजिद खान जे स्वारगेट प्रकरणातील दत्तगाड्याचे आरोपी आहेत, त्यांनी देखील सांगितलं की वकिलावरती जो हल्ला झालाय, साहिल डोंगरे माझा ज्युनियर वकील आहे आणि त्याचा मी निषेध करतोय. हा जो काही स्वारगेट प्रकरण आहे, या प्रकरणामधून तरी हे काय हाणमार झाली असं तुम्हाला वाटतं? यस, 100% असू शकतं. कारण का की आज बऱ्याचशा मीडियावरून पण ह्याच्यावरून पण वाजिद सरांना पण काही धमकी आल्या होत्या. कारण ते त्यांना सलमान खानवर सध्या केस केलेले आहेत, जेणेकरून की काही म्हणजे कुणाला सुट्टी देत नाही आहेत. ते असं प्रकरण घडलंय यांना. हे फक्त आणि फक्त हे स्वारगेटचं प्रकरण आहे का? मी ज्यावेळेस साहेबांना धमकी दिली होती कोणीतरी, धमकी जेणेकरून की काय की एक सोशल मीडियाला काहीतरी घाण अश्लील शब्द वगैरे आणि मारण्याचे वगैरे कशा प्रयत्न केला गेला, तर मी ते फोनच्या माध्यमातून सरांनी एक मला मदत मागितली होती की आपल्याला पोरं पाहिजेत, जेणेकरून लॉयरची टीम सर्व रेडी राहा. तुम्हाला असं म्हणायचं की जे काय हाणमार झाली आहे याच्यामध्ये स्वारगेट प्रकरणाचा देखील कुठेतरी त्याच्यामुळे असू 100% असू शकतो, 100%. हे बी मी पण म्हणू शकतो. पण माझ्या माहितीस याच्या आधी माझ्यावरती एक काही लोकांनी विनाकारण, म्हणजे काही सध्या नव्हतं, मी याच्या आधी एक संकल्प मेडिकल फाउंडेशन कॅम्पमध्ये होतो. मी कॅम्पमध्ये जेणेकरून की आर्मीचं प्रशिक्षण घेत होतो. गाडी किती वाजता आली हडपसरला आणि रात्री तुम्हाला किती वाजता उचललं? एक दरम्यान 1:30चा टायमिंग होता. कुठून उचललं? हडपसर पोलीस स्टेशनच्या अपोजिट साईडला समोरचीच. सर्व पोलिसांना माहित असतं. मी तर म्हणतो डायरेक्ट यांना आधीच पोलीस अधिकारी जे आहेत यांना दुर्लक्ष केलं होतं पहिल्यांदा. मी यांना वारंवार सांगून सुद्धा हे जर आपल्यासारख्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी जर समोर येत नसतील, तर त्यामुळं मला काळा कोट हे घालणं काळाची गरजच आहे. आणि काही लोकांनी माझ्यावरती असे काही आरोप पण केले गेले, वकील नाही हे नाही. जेव्हा त्यांना माहीत पडलं, मी आज जेणेकरून की मोक्यातले पोरं सध्या काढतो, हे त्यांना पण. रात्री तुम्हाला किती 1:30 वाजता उचललं आणि कुठल्या घाटामध्ये? रात्रचा सुमारास 1:30चा टायमिंग होता. मी पंपावर जात होतो केसेस, म्हणजे जेणेकरून की तेल टाकण्यासाठी, आणि माझा रेग्युलरचा टाइम असतो तो. तर जात असताना असं मला वाटतं की एक ट्रॅकच होता, एक जरिया मला फसवण्याचा, एक षडयंत्र, खूप मोठं षडयंत्र. हत्याकांड हे गरीबाच्याच पोराचं का होतं, माझा सवाल आहे. आज जी तुम्हाला कुठल्या घाटात टाकून दिलं ते सांगतो ना. सासवड घाट, तो मोठा
जे जेणेकरून की सासवडचा ते म्हणतात दिवे घाट वगैरे जे आहे त्या सासवडच्या घाटामधून काही ब्लॅक कार होती. ब्लॅक कार एक 12 म्हणजे 12 होते, 10-12 कोणतरी होते तोंडाला टाकलेले. एक जण आला आणि पट्टी जशी पट्टी मारतात तसं हे केलं आणि ब्यूज झालो डायरेक्ट गाडीमध्ये. गाडीतून डायरेक्ट मला त्या घाटामध्ये फेकून दिलं गेलं. पण मी तिथून सध्या महागारी म्हणजे एक सुमारे मला एक 5:30च्या दरम्यान मला समजलं की बाबा मी माझ्या मोबाईल वगैरे बघितला, मला लागले वगैरे, मला बाकीचं काहीच आठवत नव्हतं. म्हणजे तोपर्यंत तुम्ही बेशुद्ध होते? 100% बेशुद्ध होतो. कारण एवढ्या ह्याच्यामधून खाली यायचं म्हणजे जोक नाहीये. ते घाट म्हणजे जोक नाहीये. आता तुम्हाला हडपसरवरून काळ्या गाडीमध्ये घेऊन गेले आणि घाटामध्ये मारहाण झाली. घाटामध्ये नाही, मी काय म्हणतो, घेऊन मला गेले मी असं म्हणू शकत नाही, तुम्हाला डायरेक्ट सांगतो. कारण का मी ज्या टर्निंग पॉईंटला थांबलेलो होतो, आता कोणी पण मागतं मदतीचा हात, कोणी पण मदत गेला म्हणजे काय, तुम्ही रुमाल लावला, विसर झालं, संपला विषय, मध्ये टाकलं डायरेक्ट. आणि पुन्हा हा येस 100%. आणि हे मी एवढं टाळतो की ही जी गोष्ट आहे ते पोलिसांना ॲक्युरेट माहित असते. आणि हे तिथं गेल्याच्या नंतर एवढंच बोलतात की आम्ही तुमच्या सोबत आहात. आणि मला सांग, रात्री 1:30 वाजता काळ्या गाडीमध्ये तुमच्या तोंडाला रुमाल बांधला, तुम्ही बेशुद्ध झाले, तुम्हाला घेऊन गेले आणि रात्री दिवे घाटामध्ये तुम्हाला टाकून दिलं. येस 100%. आपण बघतो की रात्री 1:30 वाजता वकील साहिल डोंगरे यांना हडपसरच्या पोलीस स्टेशनच्या समोरून काळ्या गाडीमध्ये उचलून घेऊन गेले आणि दिवे घाटामध्ये मारून दिवे घाटामध्ये नेऊन टाकलं. वकील साहिल डोंगरे आपल्या पद्धतीने जे काही त्यांचं ज्यावेळेस ते भानावरती आले त्यावेळेस उठून ससूनकडे त्यांनी धाव घेतली आणि आता ते ससूनमध्ये उपचार घेत आहेत. हडपसर पोलीस स्टेशनच्या भागामध्ये हा सगळा काही प्रकार घडला. मी मेघराज गावरे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.